पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ए बायको, सर्र होत जीवाला। बायको, तू असं पण बघू शकतेस? ही तर एकदम लग्नानंतरच्या बायकोवाली नजर झाली। ईशा, थांबव हे सगळं। आत्ताच्या आत्ता हे सगळे बॅनर खाली उतरव। बॅनर उतरवीन ग, पण तू माझ्या दिलात बसली त्याचं काय? म्हणून सांगतो बायको, आपण लग्न करून टाकू। कसे तू पांडुरंगाची गाणी बोलतीस ना, मग त्याच्याच मंदिरात त्याच्याच आशीर्वादानं करून टाकू की लग्न। बायको, वरातीतल्या घोड्यावाल्याला पण ॲडव्हान्स देऊन आलोय मी। आपल्या लग्नाच्या अनाउन्समेंटची तयारी पण केली आहे। बघायचं तुला? ऐ कर रे सुरू। ऐका मंडळी, या आवाजाकडे लक्ष असू द्या। आमंत्रण आमंत्रण आमंत्रण। आपल्या गावचा लाडका किशा दादा आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या वीणा यांचं लग्न ठरलंय। तरी आपण सर्वांनी या लग्नाला कंपल्सरी यायचं आहे हो। आपल्या सर्वांना जाहीर आमंत्रण आहे हो। मंडळी यायचं वर का लग्नाला? काय कसं आहे? हा तर फक्त टेलर आहे बायको। तू बोललीस की पुरा पिक्चर दाखवणार, पिक्चर मधल्यासारखा। थांब, गावकरी मंडळींनो, रांगडे पाटील आणि या भयंकर कुटुंबाची सोयरीक पक्की झालेली आहे। तरी सगळ्यांनी न चुकता लग्नाला यायचं बरं का। ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळेल। हा तारीख अजून फिक्स केलेली नाही। ए बायको, दिवाळीचा दिवस पकडू का? किशा, लक्षात ठेव, चुकून सुद्धा हे विचार मनात आणू नकोस। कारण काहीही झालं ना तरी हे लग्न मी होऊ देणार नाहीये। बघ ही कशी वाटते? चांगली आहे। फक्त चांगली नाही, खूप सुंदर आहे। म्हण। सुंदर आहे खूप। खूप सुंदर आहे। मी जर आत्याच्या मर्जीत राहून लग्न केलं तर मला सुद्धा असंच काहीतरी मिळेल। पण सॉरी, एक्सक्यूज मी। मिहीर, उगाच हसणाऱ्यांना वेड म्हणतात। तुला पण मी समजायचं का? सॉरी, पण मला वाटतं की तू हा सगळा फालतूचा खर्च करतेस। पैसे वाया जाणार तुझे। हे तू बोलतोस? लक्षात आहेत ना माझे किती पैसे वाया घालवलेस? आत्या, जो साखरपुडा होणारच नाहीये त्याच्यासाठी कशाला एवढा खर्च करायचा? तू ज्याच्यासाठी हे सगळं करतेस त्याला ना लग्नात इंटरेस्ट आहे ना तुझ्या बिझनेसमध्ये। त्यापेक्षा हे सगळं तू माझ्यासाठी कर, मी तुला याचे चांगले रिझल्ट्स देईन। शैलजा सदावर्तेंनी काय करायचं हे फक्त शैलजा सदावर्तेच स्वतःला सांगू शकते। मी काय म्हणतो? काय काय? बरोबर आहे तुझं।
पण प्रभास वेळेवर येईल ना? नाही म्हणजे मागच्या वेळेस गडबड झाली होती ना. येणार. प्रभास नक्की येणार. त्यांनी प्रॉमिस केलंय मला की तो तन्वी सरपोतदारशीच लग्न करणार. मित्रा ऐका ना, इथे अभ्यंकर गुरुजींचं घर कुठे माहितीये तुम्हाला? इथून डावीकडे गेलात ना का उजव्या अंगाला खाली गेलात राईट साईडला त्यांचं झाडा तिथे घर आहे. ओके, थँक्यू. बायको तू का लग्नाची काळजी करू राहिली? लग्नाचा सगळा खर्च डॅडी करणार आहे. तू फक्त लग्नात उभी राहा. ए बायको, आपल्या डॅडी नंतर आपणच या गावचा सरपंच असणार आहे. याचा अर्थ कळला का? तू या गावची सरपंचीन बाई होणार. सगळा गाव सलाम ठोकणार तुला. आता एवढं सगळं मिळतंय ते गिळायचं सोडून पळतीस तू. ती म्हण नाही का, हवा नाही मिळालं आणि गटकन गिळालं, तसं करायचं. आता इतकं मिळून सुद्धा भाव खातेस तू. बायको ऐक, गुस्सा सोड, लग्नाची सुपारी फोड. भाई काय तुमचं ते गावच्या दारी आपण असले भारी. त्या दिवशी तो फोडला होता आपल्याला, आज एका पोरीनं फोडला होय. बघितलं का? एका पोरीनं लोटला पाटलाच्या पोराला. बोल मिकी. गेस व्हॉट, आम्ही आज तुझ्या एंगेजमेंटच्या शॉपिंगला गेलो होतो. मिकी यार, एवढा उदास होण्यापेक्षा जाऊन सांगत का नाही सत्याला नाही करायची एंगेजमेंट म्हणून? इट्स सो सिम्पल. इट्स नॉट. तुला माहिती आहे मी आज तुला नाही हर्ट करू शकत यार. एनिवे, तू मला सांग कशासाठी कॉल केला होतास? कशासाठी म्हणजे? यार तू ट्रिपला गेलास ना की विसरतोसच मला. आय विश मी तिथे असते यार. हो मॅडम, तुम्हाला आता संगमनेर दाखवू का? हा, वेट वेट. कसं आहे? वाव. मिकी, मी तुला करतो फोन. हा, ए सोड ना बाबा. ए, तुझ्या घरच्यांनी कोटीचा विमा उतरवलाय का तुझा? त्यांना तू जिवंत नाही पाहिजे? थांब, आजच त्यांची इच्छा पूर्ण करतो. हे परत दिसलास ना, तिरडीवरून घरी जावं लागेल. नाही
मामी त्या पुन्हा ओरडली. मग काही नाही ग, असंच. वीणा किस्सा वीणा किस्सा ना, तू तू थांब, मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याची वाट लावून येते. चिका वेडीस का? तो काय करणार आहे? अगं काय झालं ना, मगाशी मी देवळातून येत होते आणि ठेच लागली मला आणि खूप दुखतोय पाय आता, म्हणून रडू आलं. खरं खोटं. वीणा खोटं कधीपासून बोलायला शिकलीस ग? हा, कोणी शिकवलं? वीणा, आपल्याला मैत्री या शब्दाचा अर्थ माहित नव्हता ना, तेव्हापासूनच्या मैत्रिणी होत आपण. त्यामुळे हे असलं खोटं माझ्याशी नाही बोलायचं, कळलं ना? तुला कुठेतरी लागलं म्हणून आईच्या फोटोपाशी येऊन रडणारी मुलगी तू नाहीयेस. तुला जेव्हा खूप वाईट वाटतं ना, तेव्हा तू आईच्या फोटोपाशी येऊन रडतेस. हे माहितीये मला. वीणा, मला सांग नक्की काय झालंय? ए बायको, रांगडे पाटील आणि अभयंकर कुटुंबाची सोयरी पक्की झालेली आहे, तरी सगळ्यांनी न चुकता लग्नाला यायचं बरं का? वीणा यार, तू पोलीस कंप्लेंट का नाही करतेस? अगं पण वाट लावू ना त्याची. कसं शक्य आहे चिका? वीणा, का नाही होणार आहे? चिका ग, त्याच्या बाबांच्या ओळखीचा अंदाज आहे ना तुला. अगं आज जर मी त्यांची कंप्लेंट केली ना, तर मला उद्या नको नको त्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील त्यांच्या. बरं मग मला सांग, हे सगळं तू कधीपर्यंत सहन करणार आहेस? मला नाही माहित चिका, मला खरंच नाही माहित. पण मला हे नक्की माहितीये की माझा पांडुरंग कायम माझ्या सोबत आहे आणि तो यातून नक्की मार्ग काढेल. चिका ऐक ना, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. बोला. आता मी तुला जे काही सांगितलं ते बाबांना कळतं कामा नाही. वीणा, हे चिका, नाही जमत. हे बघ, यातलं जर काही बाबांना कळलं ना, तर त्यांना खूप त्रास होईल आणि त्याचं मला खूप वाईट वाटेल. प्लीज चिका, प्रॉमिस. प्रॉमिस नाही सांगणार बाबांना. पण वीणा ऐक ना यार. बाबा, बाबा, काय झालंय? काय लपवताय दोघी माझ्यापासून? नाही बाबा, कुठे काय, ते आम्ही असंच नेहमीच बोलत होतो. हो वीणा, मी तुला विचारतोय. बाबा हो, तसं खरंच काही नाहीये. आम्ही असंच बोलत होतो. वीणा, संपलं, सगळं संपलं. आज तर ह्या कार्टीने दादा, अरे बरं झालं तू इथेच भेटलास. मला ना तुझी एवढी काळजी वाटत होती. नाही म्हणजे जे काही घडलं त्यात तुझी काहीच चूक नाहीये, पण वीणाकडून ही अपेक्षा नव्हती. काय झालं? म्हणजे एवढी मोठी घटना घडली आणि तुला काही पत्ताच नाही. एका अर्थी बरंच झालं म्हणा, नाहीतर तुला हृदयविकाराचा झटका आला असता. मामी आत्या, हे असलं कोड्यात बोलणं सोडा. स्पष्ट सांगा काय झालंय ते. हे बघ, सगळं गाव भर झालंय. बाबा ऐका ना. अरे त्या अरुंधतीची मुलगी पळून गेली ना,
तेव्हा लोकांनी त्या विषयाचा चोथा होईपर्यंत चर्चा केली आणि आता काय चर्चेला नवीन विषय मिळणार. बाबा बाबा ऐका ना. बाबा बाबा कुठे निघाला तुम्ही? त्या रांगणे पाटलाकडे, त्यांच्या त्या निर्लज्ज मुलाची तक्रार करायला. बाबा ऐका ना, हे बघा तुम्ही शांत व्हा, मी काय म्हणते ते ऐकून घ्या. तो काय बोलतेस तू? तो माणूस इतक्या खालच्या पातळीवरती जातो आणि आपण हातावर हात धरून नुसतं गप्पा बसायचं? बाबा हे बघ, याच्यावर काहीतरी कायमचा उपाय शोधायला हवा. बाबा हे बघा, आपण ना किशासारख्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं, त्याला काही बोलायचंच नाही, काही रिॲक्टच व्हायचं नाही, म्हणजे तो कंटाळेल आणि गप्प बसेल. वीणा, अगं काय म्हणू याला? तुझ्या मनाचा मोठेपणा की भोळेपणा? ते काही असो, माझ्या मुलीच्या बाबतीत हे असं घडलेलं मी सहन करणार नाही. नाही त्या किशाला सगळ्या गावासमोर तुझी माफी मागायला लावली ना, रघुनाथ अभ्यंकर नाव नाही सांगणार. बाबा थांबा ना. चिका सांग ना बाबांना प्लीज. नाही वीणा, माझा फुल सपोर्ट आहे बाबांना. आणि एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाऱ्यांना जास्त चुकीचा असतो. आता यात बाहेरच्यांनी नाक खुपसायची काय गरज आहे? वीणा येते. चिका थांब, मी आले. चिका थांब. चिका चले, आपली पुढची पिढी फार बेजबाबदारपणे वागायला लागली. प्रवासच घे ना, फक्त ट्रिपसाठी म्हणून बाहेर गावी गेलाय, पण एवढा बिझी झालाय की तुला साधा फोन सुद्धा करू शकत नाहीये. पण नाही केला तर तू केल्यावर कॉलबॅक करायला नको. तर प्रभास तुझ्यावर अवलंबून आहे तरी असं वागतोय तुझ्याशी. उद्या जर का बिझनेस मध्ये आला आणि पैसे कमवायला लागला तर बघ रे जरा कोणाचा फोन आहे. हा, बोल प्रभास, कसा आहेस? नीट पोचलास? मी बरी आहे आणि थँक्यू. हा नाही, तू एवढा पिकनिकला गेलायस, मजा करायला गेलायस, तरी न विसरता मला कॉल बॅक केलास ना, म्हणून. नाही अरे काय आहे ना, माझ्यावर अवलंबून असून सुद्धा तू माझ्याशी इतकं वाईट वागतोयस. जेव्हा स्वतः कमाई करायला लागशील तेव्हा किती वाईट वागशील. असला फालतू विचार करणारे लोक आहेत रे आपल्या आजूबाजूला. नाही पण माझी खात्री आहे, तू तुझ्या आत्तूला वाईट वाटेल असं कधीच काही करणार नाहीस. नीट काळजी घे रे. ठेव फोन. ऐक ना, मला बाबांची खूप काळजी वाटते. का काय विचारतेस? ते किशाचे बाबा किती गुंड प्रवृत्तीचे माहिती ना तुला. उद्या बाबा रागाच्या भरात काही बोलले आणि त्यांनी काही बाबा. वीणा, ते काहीही करू शकत नाहीत. हे बघ, त्यांना सुद्धा माहितीये त्यांचा मुलगा कसा आहे. कळलं? तुला कळतच नाही मी काय. वीणा, तुझ्या न ठरलेल्या लग्नाची पोस्टर्स लावायची त्या किशाची हिंमत होतेच कशी सांग. अगं पण त्याने पोस्टर्स लावले म्हणजे मी काय खरंच लग्न करणार आहे का चिका? काय बोल. अगं ऐक तरी ना माझं. चिका, अंकल यार, मी सोडून ना इतर सगळे माझ्या लग्नाविषयी इंटरेस्टेड आहेत. मी तर तुला सांगून सांगून थकलो की मला आता लग्न नाही करायचंय. पण आत्तूने ठरवलं म्हणजे ठरवलं. अरे पण ती तुझ्या भल्याचाच विचार करते ना. अगं हो, पण तरी सुद्धा चिका मला बाबांची काळजी वाटणारच ना. आणि तुला तर माहितीये बाबा माझं सर्वस्व आहेत. अरे एवढा काय विचार करतोय सरे? हो म्हणून टाक लग्नाला, आणि आत्ताला पण बरं वाटेल ना. 100 वर्ष आयुष्य. आत्तूचाच फोन आहे. हा बोल आत्तू. हा प्रभास, बरं ऐक, मगाशी गडबडीत विचारायचं राहून गेलं. मला सांग, तू परवाच येतोयस ना संगमनेरहून?
ऑफकोर्स तू येतोय ना. बरं, आणि एंगेजमेंटचं लक्षात आहे ना तुझ्या? प्रभास, ही एंगेजमेंट करायला नक्की तयार आहेस ना तू? म्हणजे मी तुला फोर्स करत नाहीये, राईट? तू अजिबात फोर्स करत नाहीयेस तू. प्रभास, मी फक्त तुझ्या चांगल्याचा विचार करते. आणि खरंच तन्वी खूप चांगली मुलगी आहे. तिच्या वडिलांचा खूप मोठा बिझनेस आहे. सो आपल्या 2 फॅमिली जर एकत्र आल्या तर छान रिलेशन्स डेव्हलप होतील आपले. शिवाय तन्वी सारखी लाईफ पार्टनर जर तुला मिळाली ना तर तू आयुष्यात खूप सुखी होशील. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू हे लग्न करावंस. तू रेडी आहेस ना?